नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या गप्पांच्या कार्यक्रमात, अर्थात आमच्या या यूट्यूब चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे उघडं पुस्तक. वर्षातून आपल्याला तेच एक क्षण असतात की थोडं रिलॅक्स, म्हणजे कॉलेजच्या बाहेरचं स्वच्छंदी ते काही क्षण जगता येतात. तर असा काही पिकनिकचा अनुभव एखादा लक्षात आहे का, किंवा ती संस्मरणीय पिकनिक अशी ठरली का कुठची? आहेत ना. म्हणजे खरं सांगायचं तर शाळेच्या पिकनिकला मी फार गेलो नाही, कारण ते परवडणारं नव्हतं. त्याच्यामुळे घरी कधी मागणीच केली नाही. एक पहिलीत असताना म्हातारीचा बूट ही जर सोडली तर शाळेतली कोणती पिकनिक गेली नाही. त्याच्यानंतरच्या काळामध्ये म्हणजे माथेरानला किमान एक 15-16 वेळा आम्ही जाऊन आलो असतो की रात्री तिकडे उतरायचं शेवटच्या याने, चालत तिकडे जायचं. सकाळी काय ते सनराईज वगैरे बघायचा, जेवण बिवण करायचं आणि रात्री परत ट्रेन पकडून परत यायचं. असं माथेरानला बऱ्याचदा केलं. अशा एखाद्या पिकनिक मध्ये दैना उडाली का तुमची? काय वेदना कितीतरी आहेत. हो, वेदना पण आहे, दैना पण आहे. तर त्यातली सांगण्यासारखी एक गोष्ट, सायन मधली पिकनिक निघाली होती. एक बस होती आणि एक जीप होती. बसमध्ये आम्ही बसलो होतो. भसाड्या आवाजामध्ये ती गाणी होती. म्हणजे भेंडी चिरतात ना, तशा त्या भेंड्या चिरल्या जायच्या. कळलं की नाही? गाणे असे म्हणजे फटाफटा गाणी येत होती. रेगे मॅडम वगैरे होत्या. रेगे मॅडमची गाणी चांगल्यापैकी पाठ होती. मुलं मुली वगैरे सगळ्या होत्या. आणि जीप मध्ये तिकडे आमच्या गाडगीळबाई होत्या आणि शोभा सांडव नावाची आमची मैत्री, आता शोभा पोसम, तिथे जीप मध्ये होती. काहीतरी झालं आणि मला मेसेज आला की तुला जीप मध्ये यायला सांगितलं. पण तिकडच्या कोणाला तरी काढलं, इकडे टाकलं. बहुधा कामत सर असतात, कामत सरांनी तिकडून इकडे टाकलं. मी जीप मध्ये गेलो आणि बरोबर आमची काही मित्रमंडळी होती, जीप भरलेली होती. सगळं त्याचे जो टायर असतो त्याचे गोटे झाले होते. बस बाजूने जाते, त्याच्या पाठोपाठ जीप जाते, कधी जीप पुढे जाते. असं करत पहाट झाली. पहाट झाल्यानंतर नॅचरल कॉल आला. तो कोणतरी म्हणाला की आपण थांबूया आणि जरा जाऊन येऊया ओढ्याच्या काठी कुठेतरी. तर ते सांगणार कसं ना की आता जायचंय 2 नंबरला, हे काय सांगणं प्रशस्त वाटलं ना. तर जीप थांबली एकीकडे. तिकडे तो मित्र म्हणाला की आपण जरा सूर्योदय बघून येऊया. सूर्योदय, सनराईज. सूर्योदय बघायला जाऊया. पिकनिकला सनराईज बघायला जातात लोक. तर गाडगीळ मॅडम होत्या. गाडगीळ मॅडम म्हणाले मलाही सनराईज आपण आता प्रॉब्लेमच झाला. पण शोभा आमची खास मैत्रीण, ती म्हणाली नाही मॅडम इकडे, आपण तिकडे सनराईज बघूया. म्हणजे सनराईज तेव्हा 2 ठिकाणी होते, एकदा इकडे होते. ते आमचं सगळं काम झालं, आम्ही येऊन बसलो. पहाटेची साधारण ती अशी झुंजू, म्हणजे सनराईज नंतरची गोष्ट, पण झुंजू झालेलं असतानाच त्या ह्याचा टायर जो आहे हा मध्ये वारंवार पंक्चर व्हायचा. पंक्चर झाला की आम्ही पंक्चर. पुलं म्हणतात तसं की गाडीचा टायर पंक्चर झालं की आधी पहिल्यांदा पंक्चर होतं ते ड्रायव्हरचं तोंड. ड्रायव्हरचं तोंड काय पंक्चर होत नव्हतं, पण आमचं होत होतं. तिकडे त्या गावामध्ये त्या गाडीला पंक्चर झालं, काढायचं, स्टेपनी परत लावायची, ते सगळं आम्ही त्याला मदत करत होतो. मी उभा होतो, बाकीची मंडळी, मित्रमंडळी उभा होती, शोभा उभी होती तिकडे. आणि तो ते टायर लावत असताना एक छोटं कुत्र्याचं पिल्लू कुठेतरी केकाटलं असेल तिकडे, इकडे तिकडे. बघतो तर ते आलं आणि त्याने माझं पायाचं हे जे आहे तिकडे चाव घेतला पोटरीला. तर ते एवढं हडकुळ होतं की मी त्याला हाड करून असं ते झटकून टाकलं. त्याने दाब पकडलेलं ते त्याला झटकून टाकलं. पण ते पण एवढं वाह्यात की ते परत फिरून त्यांनी दुसऱ्या पायाला पकडलं.
आता मला सांग, ह्याच्यात काही लॉजिक आहे का? शोभा सांडव सारखी एवढी चांगली जाडजूड बाई बाजूला असताना त्यांनी माझ्यासारख्या हाडकोळ्या माणसाचा का म्हणून ते चावा घ्यावा किंवा पोटरी बघावी? झालं तिकडे सगळीकडे बसमध्ये पसरलं की नाबरला कुत्रा चावला. बरं इकडे मला चावला, त्याच्यानंतर पुढे गेलो तिकडे कोणतरी ओरडलं, म्हणजे तो कुत्राच चावरा होता, तो चावत सुटला होता सगळ्यांना. आम्ही हॉटेलवरती आलो, रात्री झोपलो, काय म्हणजे असं काही नव्हतं, रक्त वगैरे आलं नाही, थोडस आलं आणि गेलं. सकाळी उठून मी टॉयलेटला जातो तर आमचा एक सिनियर बाहेर टीटीचं इंजेक्शन घेऊन उभा. हे काय बोललो, तो म्हणे टीटी घ्यायला पाहिजे. कुत्रं चावण्यापेक्षा ते डेंजरस होतं. सांगतात नाही. बरं ठीक आहे बोललं, तर जीवावर उदाहरण कुत्र्याला पाय दिला तर ह्याला आपल्याला दुसरं द्यायला काय हरकत आहे, म्हणून दिलं त्याकडे. त्याने इंजेक्शन वगैरे दिलं. मुंबईला आलो. मुंबईला आल्यानंतर शैलेशचा चुलत डॉक्टर नाडकर्णी म्हणून आहे, त्यांच्याकडे, उल्हास नाडकर्णी, त्यांच्याकडे गेलो बाबा हॉस्पिटलमध्ये. ते बाबाला होते त्यावेळेला ऑनररी. तिकडे गेलो आणि सांगितलं की उल्हास असं असं झालं, कुठं झालं, तर म्हणलं स्ट्रीट डॉग, म्हणजे त्यावेळेला 14 घ्यायला लागायचे पोटावर, तर घ्यायला लागणार इंजेक्शन, 14 इंजेक्शन कंपल्सरी. पहिलं इंजेक्शन तिकडे मला बाबामध्येच दिलं. दुसरं मला शैलेशने दिलं. शैलेशला थोडी जाण होते. 14 ही 2 सोडली तर पुढची 12 इंजेक्शन जी आहेत ही वेगवेगळ्या माणसांनी दिलेली. अरे बापरे. आणि ज्यांना इंट्रामस्क्युलर द्यायची सुद्धा हे नव्हती, ते असं त्या पेंबीच्या बाजूला इंजेक्शन द्यायचे आणि परत दाबून, दुखलं का रे? म्हणजे जो जेव्हा भेटायचा ना त्यावेळेला त्याची जागा त्याची लक्षात असायची, हे मी दिलेलं, हे असं करून तो पोटावरती हे मी दिलेलं. त्याच्यात आमची निर्मला सिस्टर होती, मळेकर होता, विलासीकर होता, शिर्के, सगळ्या लोकांनी. आणि तुम्ही टेबलवर झोपले? मी टेबलवर झोपायचं आणि पोट, बरं तेव्हा पोट असं पण नव्हतं रे की काहीतरी, म्हणजे असं असं खपाटीला गेलेलं पोट, पण त्याची जी टेंगळं होती ते असं रांगोळी काढतात ना दिवाळीला, ठिपक्यांची रांगोळी, तशी इकडे माझ्या बेंबीभोवती ठिपक्यांची रांगोळी होती. खरं ही म्हणजे त्या वेदना आहेत. आता सुद्धा मला कोणी भित्रा म्हटलं तरी चालेल, पण मी कुत्र्याच्या वाटेला जाते. पण कुत्र्याचं चांगला असेल, म्हणजे गुंडस अशा पद्धतीचा असेल, पाळलेला असेल, तर मी कुत्र्यावर खेळतो. मला कुत्र्यावर खेळणं आवडतं. पण बाकी मी ते असे मोठ्या जबड्याचे बुलडॉग वगैरे असतात ना, त्यांच्याकडे जायचं सोड, बघत पण नाही. कारण तो असा त्यांनी जबडा की उघडला की वाटतं आपलं काहीतरी हा घेऊन जाणार, त्याच्यामुळे त्यांच्याकडे जात नाही. तर ही ती पिकनिक आमची. आणि ती झालेली पोटाची दैना आणि त्याच्यानंतर खूप दिवस झालेल्या वेदना. आता मला वाटतं कमी झालंय, काहीतरी 14 घ्यायला लागत नाही कमी इंजेक्शन वरती, 5च इंजेक्शन वरती ते होतं. आणि ते पण आता इंट्रामस्क्युलर आलंय. त्यामुळे आता ते रेबीजचे इंजेक्शन त्या मानाने घेणं सोपं आहे. आणि हे मी जेव्हा म्हणालो ना, शोभाला म्हणालो की तुझा एवढं जाडजूड पाय सोडून तो माझ्या पायाला का चावायला आला, तेव्हा आम्ही मनमुराद हसलो दोघेही जण. कळलं की नाही? कारण तीच एक आमची छान मैत्रीण, कारण तिचा भाऊ आणि आम्ही मित्र, त्याच्यामुळे ती रावडी होती. वा, म्हणजे दैनेतल्या वेदना म्हणायच्या की त्या वेदनेतही तुम्ही एक मजेशीरपणे ते आयुष्य जगलात आणि आनंद घेतला. खरंच म्हणजे वेदनेतही आनंद घेता येतो, हे आपल्या प्रेक्षकांना मला वाटतं तुमची ही गोष्ट म्हणजे ही पिकनिक त्यांनाही कुठेतरी अशाच पिकनिकले क्षण तुम्ही त्यांनाही आवडतील किंवा प्रत्येक जण ते पिकनिक त्यांची ती आठवेल आणि त्यांना पुन्हा त्या भूतकाळात रमता येईल. मला वाटतं तुम्हा सगळ्यांना हा एपिसोड खूप आवडला असेल आणि खरंच आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.